नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन पनवेलमध्ये महापालिकेचा मोठा हातोडा. लेडी सिंघम डॉक्टर रुपाली माने ॲक्शन मोडमध्ये. अनधिकृत टपऱ्या आणि चिकन दुकाने जमीनदोस्त. पनवेल महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या थेट सूचनेनुसार नवीन पनवेल परिसरात बेकायदेशीरपणे थाटलेल्या टपऱ्या आणि चिकन दुकानांवर पालिकेने धडक तोडक कारवाई केली. सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉक्टर रुपाली माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सिंघम स्टाईल कारवाईमुळे परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नेमकी कुठे झाली कारवाई? महापालिकेच्या प्रभाग समिती ड अंतर्गत नवीन पनवेल भागात ही मोठी मोहीम राबवण्यात आली. गणेश मार्केट परिसर या भागात सार्वजनिक जागेवर अनधिकृत उभारण्यात आलेल्या टपऱ्यांवर हातोडा चालवण्यात आला. सेक्टर 3 नवीन पनवेल येथील रस्ते आणि पदपथांवर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या चिकन दुकानांवर तोडक कारवाई करून ती निष्कासित करण्यात आली. अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त. सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या या टपऱ्या व दुकानांमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. तसेच चिकन दुकानांमुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला होता. या त्रासातून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने हे आक्रमक पाऊल उचलले. मोठा फौजफाटा तैनात. अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे आणि उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त तैनात होता. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी श्रीमती डॉक्टर रुपाली माने, प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस पथक, महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग कार्यालयातील कर्मचारी, रायगड सुरक्षा रक्षक आणि MSF सुरक्षा रक्षक सहभागी झाले होते. कारवाई यापुढेही सुरूच राहणार. पालिका प्रशासन शहराचे विद्रुपीकरण करणारे आणि नागरिकांच्या सुविधेला बाधा आणणारे अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पालिकेने दिला आहे. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाविरोधातील ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने आणि नियमितपणे सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, पनवेल.